नमस्कार. महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातल्या अंबक चिंचणी या गावी आम्ही आलो आहे. वैभव गुरव यांच्याशी खूप संवाद साधला. वैभव नमस्ते. तर तुमचा 9 फुटाच्या सरीवरचा ऊस आम्ही पाहिला आणि आता 25 कांड्याचा तो ऊस आहे आणि अजून 7-8 महिन्यामध्ये तो खूप 40-45 कांड्यापर्यंत जाणार आहे. खूप तुमचा आम्हाला आनंद वाटला की तुम्ही खूप अभ्यास तुमचा आहे. लक्षात ठेवा. आम्ही आल्यानंतर कसं वाटलं सांगा. खूप छान वाटलं सर. हां, पूर्णपणे खाचाखोळ्याने प्रश्न तुम्ही मला विचारले. म्हणजे प्रत्येक तुमच्या चॅनलच्या प्रेक्षकाला अडचण कुठली राहणार नाही आणि प्रश्न कुठला महत्वाचा राहणार नाही की हे विचारायला पाहिजे होतं. शेतकरी येतील. 100%. माझा लोककलेचा चॅनेल आहे आणि त्याच्या ऊसाचं शेतीचं मी फार कमी टाकतो, पण तरी टाकलं तर ते लोक बघतात. 100% बघणार सर. 70-80 हजार लोक तरी 100% बघणार. हो. आणि ते बघितल्यानंतर परत व्हिजिट पण होणार. आणि तुम्हाला जे तुम्ही मला प्रश्न विचारले ते आजपर्यंत लई कोणी विचारले नाहीत आणि एवढा मोठा इंटरव्ह्यू झाला नाही. म्हणजे जेणेकरून आम्हाला सगळं मांडता येईल. तुमचं वर्णन करतील ते केलंय ते केलंय, महाराष्ट्राचं वर्णन करतील, शेतकरी वर्णन करतील, सगळं आहे. पण तुम्ही प्रत्यक्ष या शेतात राबताय आणि उच्च शिक्षित आहात. आणि खरोखर आम्ही सुद्धा दोघं उच्च शिक्षित आहे. आम्ही लोककलेचे डॉक्टर, इतिहासातले डॉक्टर आहेत आणि मी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या लोककलावंतांच्या तमाशावर PhD केलेला एक माणूस आहे. आणि आता मला शेतीची आवड निर्माण झालेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं? चांगला. हां, चांगला आहे. ठीक आहे. तर आम्ही वैभवरावांच्या शेतीला भेट दिलेली आहे. सायंकाळची वेळ आहे आणि त्यांचा हा खूप सुंदर असा प्लॉट आम्ही बघितलेला आहे. तुम्हाला जीवनात नक्की यश मिळणार आणि माणसं पण खूप मिळणार. 100% सर. कारण प्रयत्न प्रामाणिक आहेत. नक्की तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.